शेतकरी मित्रांनो नमस्कार. MK टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहे दादा निकम चेअरमन तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांच्या प्लॉटवर आहोत आणि तुम्ही बघू शकता की त्यांच्या प्लॉट हा इंडस आकाराचा आहे. आज पहिला तोडा आज झालेला आहे आणि खूप अतिशय सुंदर असा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता. आता त्यांची तळमळ खूप होती किंवा तुम्ही लवकर प्लॉटवर या, पण शेतकऱ्यांना भेटी देत देत वाढत चालतं. प्रत्येक शेतकऱ्याला भेटावं लागतं. प्रत्येक शेतकऱ्याची आशा असते की आमच्याकडे या. पण आता ॲक्च्युली वाजलेले आहेत 11:15 जवळपास 11:15 वाजल्यात, तरीही त्यांच्या आज आम्ही प्लॉटवर आलो आणि त्यांनी हा बांबू हाऊसमध्ये केलेला आहे आणि क्रॉप कव्हरवरही टाकलेला आहे आणि अतिशय एकदम काटेकोरपणे असं नियोजन आहे की आता त्यांच्या अंगावर तुम्ही कपडे बघू शकता, पण स्वतः ते स्प्रे करता. आम्ही बघितलं टी-शर्ट होते. शेतात काम करण्यासाठी लाज बाळगायची काही गरज नाही. शेतकऱ्यांनी स्वतःचं काम स्वतः केलं पाहिजे. स्प्रे तर स्वतः दिलाच पाहिजे. बाहेरच्या लेबरवर विश्वास ठेवून चालत नाही, कारण स्प्रे स्वतः दिला तरच जमतं दादा. हो, तुम्ही बघू शकता की त्यांचं आज हार्वेस्टिंग झालं तरी झाडावरती आताच्या परिस्थितीला माल तुम्ही बघू शकता 50-60 मिरची आहे आणि ही हार्वेस्टिंगला नंतर जो सेकंड तोडा होणार ते 7 दिवस ते 8 दिवसांमध्ये तोडा होईल. आणि दादा आज आम्ही तुमच्या प्लॉट आलो आणि खरंच बरं वाटलं. तुमचे 2 शब्द एक आम्हाला सांगा. आता आपण इंडस आकरा जे आमचे घुले अन्न नाही अण्णांना यंदा आम्हाला हे रोप इंडस आकराचं दिलं, तर अशी व्हरायटी आम्हाला आजपर्यंत मिळेल नाही. मी 4 वर्षापासून इंडस लावतो, पण मला असं रोपच मिळालं नाही. जी मला ही जी अण्णानं मला व्हरायटी दिली ती इंडस आकरा म्हणून, पण आज आम्हाला असं वाटतं इंडस आकरा नाही. तर आम्ही जेव्हा व्यापाऱ्याला माल दिला तर व्यापारी म्हणे आली इंडस आकरा ही 1 नंबर व्हरायटी तुम्हाला अण्णानं दिली म्हणे. म्हणजे याच्यात जे 4 वर्षात जो बदल होता, पण ते यंदा 1 नंबर माल निघला. तर आमचा पूर्ण टोटल 2 एकरात प्लॉट आहे, तर आमचा 5.5 टन पहिला तोडा निघला मिरचीचा. म्हणजे पालोनीला माल कमी जास्त निघतोच आहे आपल्याला माहिती, पण नेक्स्ट ह्यांचा तोडा होणार आहे तर एक जवळपास माझ्या माहितीने 1000+ बॅग निघतील 10 kgच्या. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता होल्यांना सायहायटेक नर्सरीचे मालकच आहेत, तर त्यांचं रोप कॅरेक्टर तर काही सांगायची गरज नाही. आणि ह्याला परत मॅनिक्युल आपण देतो. हे मॅनिक्युल दिल्यामुळे त्याचं खरंच कॅरेक्टर चेंज होतं. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना वाटतं की हे इंडस आकार नाही, पण इंडस आकाराचं आहे. आणि अण्णा तुम्ही आजवर जे काम करताय, कधी कोण्या शेतकऱ्यांना चुकून ही रोप चुकीचं दिलेलं नाही मला माहिती आहे आजपर्यंत नाही. हां, पण एक होऊ शकतं अण्णाकडलं आजचं उद्या होईल किंवा 1-5 दिवस लेट होईल, तेवढी गोष्ट मला माहिती होती त्यांच्याकडनं. कारण अण्णाही ते करू शकत नाहीत, कारण निसर्गावर राहतं. थंडीच्या दिवसात 10-5 दिवस रोपं पुढं मागं जातात, त्यावेळी शेतकरी त्यांना सहकार्य करतात. आणि सांगण्याचा उद्देश म्हणजे आत्ता आपण दादांच्या प्लॉटवर आहेत. दादांना खरंच शेतीचं एवढं म्हणजे आज आवड आहे. बघू शकता बाकीचे त्यांचे धंदा पाणी चालू आहे, पण शेतीशी नाळ जोडणं एवढं सोपं नाही. शेतीमध्ये स्वतः प्रॉपर ते राबतात, याचा मला त्यांचा अभिमान आहे. आणि आम्ही वारंवार बघतोय दादांचं कष्टही बघतो आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांचं सहकुटुंब असतंय आणि इतर लेबरकडनं ते तोडून घेतात. आणि आजवर आता आपण प्लॉटला भेट दिली. हेच मला सांगायचं आहे की रात्र असो दिवस असो आम्ही व्हिजिटसाठी शेतकऱ्यांकडे जातो येतो आणि हे आमचं शेतकऱ्यावरांचं प्रेम आहे. असं काहीच नाही. आम्ही काय व्हिजिट चार्जही घेत नाहीत, काही नाहीत. आलो तर एक प्रेमापोटी आलेलो आहेत. आणि असू द्या, असंच त्यांना दादांना माझ्या पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा राहतील. आणि परत त्यांचं एकदा आम्ही सायहायटेक नर्सरी आणि MK टेक्नॉलॉजी मार्फत स्वागत करतो. जय जवान जय किसान. ओके.